लग्नाच्या पहिल्याच रात्री ती नवऱ्याच्या समोर हात जोडून रडत उभी होती. गळ्यात त्याच्या नावाचं मंगळसूत्र होतं, पण हृदय अजूनही दुसऱ्याचं होतं. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, प्लीज मला स्पर्श करू नका, मी अजूनही दुसऱ्यावर प्रेम करते. हे ऐकताच नवरा काही क्षण शांत राहिला. तिने डोळे बंद केले, कारण आता अपमान, राग, ओरडा हे सगळं होणार असं तिला वाटलं. पण पुढच्या क्षणी तो तिच्या समोर बसला आणि हळूच म्हणाला, जबरदस्तीने मिळालेलं प्रेम मला नको आहे. मी आधी तुझा विश्वास जिंकेन, मगच नवरा बनायचा प्रयत्न करेन. त्या एका वाक्याने तिचं पूर्ण आयुष्य बदलून गेलं. लग्नाच्या मंडपात ती बसली होती. हातात हिरवा चोडा, कपाळात कुंकू, गळ्यात फुलांचे हार. पण तिच्या डोळ्यात आनंद नव्हता, फक्त अश्रू होते. सगळे पाहुणे हसत होते, नाचत होते, पण त्या मुलीचं मन आतून पूर्ण तुटलं होतं, कारण ती कोणावर तरी मनापासून प्रेम करत होती. आणि आज आईच्या एका शब्दासाठी ती दुसऱ्याशी लग्न करत होती. तिचं नाव होतं सायली आणि ज्या मुलावर ती प्रेम करत होती त्याचं नाव होतं आदित्य. दोघं कॉलेजपासून एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते. भविष्यातील स्वप्न पाहिली होती, एक छोटंसं घर, एकत्र आयुष्य, सुखदुःखात साथ. पण सायलीच्या घरात प्रेमविवाहाला परवानगी नव्हती. तिचे वडील खूप कडक स्वभावाचे होते. त्यांना फक्त समाज काय म्हणेल याची काळजी होती. एक दिवस सायलीच्या आईने तिचा हात पकडून शांतपणे विचारलं, बाळा, आम्ही ज्या मुलाशी तुझं लग्न ठरवलंय त्याला नाही म्हणशील का? सायली रडत म्हणाली, आई, मी आदित्यवर प्रेम करते, त्याच्याशिवाय मी कोणाची होऊ शकत नाही. हे ऐकताच आईच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, मला सगळं माहीत आहे बाळा, पण तुझ्या बाबांची तब्येत खूप खराब आहे. त्यांना तुझं लग्न त्यांच्या मनासारखं होताना पाहायचं आहे. त्याच्यासाठी एकदा हो म्हण. आईच्या त्या शब्दांनी सायली पूर्णपणे तुटली, कारण एका बाजूला तिचं प्रेम होतं आणि दुसऱ्या बाजूला तिच्या आईवडिलांचा जीव. शेवटी तिने स्वतःचं प्रेम गमावून हो म्हटलं. लग्नाच्या दिवशी आदित्य दूर उभा राहून सगळं पाहत होता. त्याच्या डोळ्यात अश्रू होते, पण तो काहीच करू शकत नव्हता. सायलीने शेवटचे एकदा त्याच्याकडे पाहिलं आणि पुढच्या क्षणी तिच्या गळ्यात दुसऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र पडलं. लग्न झालं. त्या रात्री सायली नवीन घरात शांत बसली होती. डोळ्यात भीती, मनात अपराधीपणा. तेवढ्यात तिचा नवरा आर्यन खोलीत आला. त्याने पाहिलं सायली सतत रडत होती. आर्यन काही क्षण शांत राहिला, मग हळूच तिच्यासमोर पाण्याचा ग्लास ठेवत म्हणाला, तुला हे लग्न मान्य नव्हतं ना? हे ऐकता सायली हादरली. ती रडतच म्हणाली, हो, मी दुसऱ्यावर प्रेम करते. माझ्या आईसाठी मी हे लग्न केलं, पण मी तुम्हाला कधीच प्रेम देऊ शकणार नाही. हे ऐकून आर्यनच्या चेहऱ्यावर राग नव्हता, फक्त शांत दुःख होतं. तो हलकासा हसला आणि म्हणाला, काळजी करू नकोस, मी तुझ्यावर कोणतीही जबरदस्ती करणार नाही. तुला वेळ हवा असेल तर मी थांबेन. मी आधी तुझा विश्वास जिंकेन, मगच नवरा बनायचा प्रयत्न करेन. त्या एका वाक्याने सायलीच्या मनात काहीतरी हललं, कारण आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी तिच्या मनाची किंमत केली होती. दिवस जात गेले. आर्यनने कधीच तिच्यावर अधिकार गाजवला नाही. ती शांत असेल तर तो तिच्यासाठी चहा बनवायचा. ती रात्री रडताना दिसली तर काही न बोलता तिच्यासमोर बसून राहायचा. ती आजारी पडली तेव्हा रात्रभर तिच्या बाजूला जागा राहिला. सायली हळूहळू बदलत गेली. तिच्या तुटलेल्या मनाला पुन्हा जगण्याची सवय होत होती. एक दिवस तिला जुन्या कपाटात एक फोटो सापडला. त्या फोटोमध्ये आर्यन एका मुलीसोबत हसत उभा होता. सायलीने विचारलं, ही कोण? आर्यन काही क्षण शांत राहिला, मग हळू आवाजात म्हणाला, जिच्यावर मी प्रेम करत होतो ती मला सोडून गेली. सायलीच्या डोळ्यात आश्चर्य आलं. आर्यन पुढे म्हणाला, म्हणूनच तुझं दुःख मला समजतं. प्रेम हरवल्यावर किती वेदना होतात हे मीही अनुभवलंय. त्या रात्री सायली खूप रडली, कारण तिला पहिल्यांदा जाणवलं की समोरचा माणूस फक्त नवरा नाही, तर तिच्या जखमा समजणारा एक सुंदर माणूस आहे. हळूहळू सायलीच्या मनात आर्यनसाठी प्रेम निर्माण होऊ लागलं. एक दिवस ती स्वतःहून आर्यनसाठी चहा घेऊन आली आणि हलकंसं हसत म्हणाली, इतकी काळजी करू नका माझी, मला सवय लागेल तुमची. हे ऐकून आर्यनच्या डोळ्यात पाणी आलं. त्या दिवशी पहिल्यांदा त्या घरात खरं सुख आलं होतं. कधी कधी आयुष्य आपल्याकडून आपलं आवडतं सगळं हिरवून घेतं, पण बदल्यात अशी माणसं देतं जे आपल्याला पुन्हा प्रेमावर विश्वास ठेवायला शिकवतात. जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच भावनिक कथा ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच इमोशनल आणि रोमॅन्टिक स्टोरीजसोबत. श्री स्वामी समर्थ.